नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज आपण विकास मोहिते सर्जापूर यांच्या आपण ऊस शेतावर आलेलो आहोत. त्यांनी आत्ता भरणीला आपल्या ऊसासाठी 1.5 एकर ऊसासाठी वृंदावन भट्टी स्पेशल आपलं खत 12 बॅगा वापरलं होतं. म्हणजे 30% रासायनिक आणि 60-70% भट्टी बट्टी स्पेशल म्हणजे स्पेशल. वृंदावनची खतं, सेंद्रिय खतं हं. असा त्यांनी वापर केला होता आणि त्यांचा प्लॉट खूप सुंदर आला. तर आपण त्यांच्याकडून समजून घेऊ की हा रिझल्ट त्यांना कसा मिळाला, की त्याच खतांचा आहे का अजून काही त्यांनी बदल केलेत? नमस्कार दादा. नमस्ते. आपण आता ऊसाला हे जे खतं वापरले आपले वृंदावन भट्टी स्पेशल, हं. तर हे जे खतं वापरल्यानंतर हा तुम्हाला काय रिझल्ट जाणवला आणि तो त्याचाच रिपोर्ट आहे का अजून काय बदल केले तुम्ही? यापूर्वी मी संपूर्ण रासायनिक खतावर शेती करायचो. बरं. हां. परंतु आपलं वृंदावन भट्टी स्पेशल या दरम्यान आपली भेट झाली आणि आपण फक्त भरणीला बरं. हां. म्हणजे अगोदर पूर्वीपासून कधीच खत वापरलं नाही. हं, हं. आपण भरणीला फक्त 12 ते 13 पोती 1.5 दीड एकरला. एकरसाठी हां. भट्टी आपण स्पेशल भट्टी वापरलं. स्पेशल वापरलं आणि बरं. भट्टी स्पेशल वापरल्यानंतर हं. आणि त्यात पाण्याची कमतरता असून सुद्धा बरं. हां. आपल्याला रिझल्ट अशा पद्धतीने आला की हं. ऊसाची उंची, हं. ऊसाची साईज बरं. हां. आणि जो हिरवटपणा आहे बरं. हां. म्हणजे ग्रीनरी आहे, हं, हं, ती हं. अत्यंत चांगल्या प्रमाणामध्ये मला बरं. आढळली. बरं. आणि खऱ्या अर्थानं पहिल्यापासून जर हे आपण वापरलं असतं, तर अजून या म्हणजे आत्ताचे 10 ते 12 कांड्यावर जो ऊस आहे, हं. तो आपला ऊस 100% 16 ते 17 कांड्यावर 17 नक्की आला कांड्यावर. असता. ओके. मग शेतकऱ्यांना विनंती आहे, की आपण आता रासायनिक शेतीपेक्षा आपण सेंद्रिय शेतीकडे शेतीकडे. वळलं पाहिजे आणि हं. वृंदावन भट्टी स्पेशल हं. ही कंपनी अत्यंत चांगल्या पद्धतीचं योगदान यामध्ये देते. हं, हं. त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद देतो. हं. आणि आपण सर्व शेतकऱ्यांनी हं. वृंदावन भट्टी स्पेशलचा वापर करून आपला आर्थिक उन्नती वाढवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि खर्च कसा कमी आला आणि का आणि जास्त आला कमी तुम्हाला? रासायनिक खताचे पोत्यांचा दर हं, बघितला, हं. तर त्या पटीनं आपण वृंदावन फॉसचा दर वृंदावन भट्टी भट्टी स्पेशल स्पेशलचा दर अत्यंत कमी कमी आहे असतं आणि आणि त्याच्यामध्ये बचत झाली. रिझल्ट पण म्हणजे चांगला आणि मिळतो. रिझल्ट चांगला आला. म्हणजे बरं. उत्पन्नामध्ये वाढ होईल. कमी हं, खर्चामध्ये अधिक हं, उत्पन्न घ्यायचं असेल, तर हं. आपण वृंदावन भट्टी स्पेशलचा वापर करावा वापर ही करावा. माझी शेतकऱ्यांना विनंती. ओके. धन्यवाद दादा ओके. मुलाखत दिल्याबद्दल. धन्यवाद. धन्यवाद.